वाल्मिक कराडला मोक्का. सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया. थेट म्हणाले, कायद्यापेक्षा कोणी मोठा नसतो हे मात्र निश्चित. एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे. मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोप करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. वाल्मिक कराडवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर आता परळीमधील वातावरण चांगलंच तापलेलं आहे. वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरलेले असून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे. परळीमध्ये सगळीकडे शुकशुकाट दिसून येत आहे. दरम्यान वाल्मिक कराड याला मोक्का लागल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. SITने जे काही काम केले त्यानुसार फर्दर डेव्हलपमेंटनुसार कोर्ट ऑर्डर देत आहे. त्यामुळे कोणी मागणी केली याचा विषय नाही. राज्य सरकारने नेमलेल्या SITने काम केलेलं आहे आणि कोणत्या गुन्ह्यात मोक्का लावला काही माहीत नाही. कोणालाच तो सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात जे सापडतील त्यांना शिक्षा होईल. पोलीस यंत्रणा आहे, आम्ही बोलून काही फायदा नाही. SIT प्रभावीपणे काम करत आहे आणि त्यांनी नियमाप्रमाणे जी कडी जोडली असेल त्या जे सापडतील त्यांना शिक्षा होईलच. तिथे काय घडलं मला माहीत नाही. SITने कोर्टासमोर अर्ज केला एवढंच मला माहीत आहे. पण कायद्यापेक्षा कोणी मोठा नसतो हे मात्र निश्चित. परत SITने कारवाई केली आहे. परत त्यावर बोलण्याची गरज नाही असं सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे. नाही, हे पहा, मी ही सभागृहामध्ये मागणी केलेली आहे. वाल्मिक कराड का अमुक तमुक असा विषय नव्हता तो. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये जे कोणी सहकार्य म्हणजे सहभागी असतील त्यातल्या एकालाही सोडणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणालेले आहे. आणि याच्यामध्ये पोलिसांनी SITने जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते. याच्यामध्ये ह्यानी मागणी केली त्यांनी मागणी केली किंवा काही याचा विषयच नाही. तोवर आमची SIT म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या SITनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही. परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात जे सापडतील ते कायद्याच्या अंतर्गत येतील. तुमच्या मार्गदर्शनाखाली देशमुख कुटुंबाने हे पहा, पोलीस यंत्रणा आहे. आम्ही कोणी बोलून तसं काही होत नसते. पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी SIT जी नेमलेली आहे ती SIT प्रभावीपणे काम करते आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल पोलिसांच्या कडीमध्ये जे लोक सापडतील ते लोक त्याच्यामध्ये येतील. आज तिथे काय घडलंय हे एक्झॅक्ट मला अजून माहिती झालेलं नाही. अजूनही कोर्टाच्या पुढं मला वाटतं अर्ज केलेला आहे SITने. एवढीच माहिती मला कळालेली आहे. पुढं काय झालं हे मला माहीत नाही. परंतु कायद्याच्या पुढे कायद्यापेक्षा कोणीही मोठा नसतो हे मात्र निश्चित. तुम्ही मध्यस्थी केली होती मुख्यमंत्र्यांकडे आणि देशमुख कुटुंबाची भेट घातली होती. पहिल्यांदा SITत बदल झालेला आहे. काल शासन निर्णय जारी झालाय. दुसरं आता मोक्का लावलेला आहे. ऑलरेडी झालेलं आहे. परत ते नाही संजय राऊत आज बोलतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.